घराचं सो कशा आता आपण आलेलो हिंदमाताला ब्युटिफुल होम्स म्हणून आहे यांच्याकडे आपण पडदे बघायला आलेलो. सो आता आम्ही असं आहे बघा, हा यांचा एनवलप आहे म्हणजे तुम्हाला छान कलेक्शन आहे कलेक्शन तुम्हाला ॲड्रेस वगैरे पोलीस काकांना नका मांडा तिकडे मागे आता हे करतायत ओपनिंग करतायत आता ओपनिंग करतायत. आपण आलोय न्यू आनंद भवनला. ठीक आहे. तो आपण आता मिसळ घेतली मागे जुन्या याच्यामध्ये ब्लॉक केला होता मी कम्प्युटर रील काढतोय तिकडे. सांग कसं आहे मी माझा वडापाव बनवून घेतलेला आहे. वडापाव खात्या फुल चटणी बिटणी लावून एकदम. स्वतः आपण आलो लालबागला आणि ही श्रॉफ बिल्डिंग आहे आणि आपला हा मेन स्पॉट आहे इकडचा हा ना. गणपतीमध्ये इथे सगळ्यांना माहिती असेल आणि फुल तयारी जोरात चालू आहे इथे. आता आम्ही आता बघितलं ना मगाशी पण इकडे आगमन चालू होतं दाखवलं तुम्हाला ते चालू आहे आणि प्लस इथे आता मसाला वगैरे पण आहे. स्वतः आपली पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजी बोललो ना मी. हा पावभाजी कशी आली पावभाजी मस्त आहे. झटपट पटापट पावभाजी झालेली आहे. सो आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आपण महादुर्गेश्वर प्रपत्ती करतोय आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण करतो आणि हे जेंट्स लोक करतात मोस्टली. घराचं कशा आता आपण आलेलो हिंदमाताला ब्युटिफुल होम्स म्हणून आहे यांच्याकडे आपण पडदे बघायला आलेलो. सो आता आम्ही असं आहे बघा, हा यांचा एनवलप आहे म्हणजे तुम्हाला छान कलेक्शन आहे कलेक्शन चांगलं आहे. तुम्हाला ॲड्रेस वगैरे पण मिळेल. तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता. हिंदमाताला चित्र टॉकीच्या अपोजिट ब्युटिफुल होम्स म्हणून व्हरायटीज आहे त्यांच्याकडे. सो आता आम्ही इकडे पडदे काही फायनल केले आहेत आपल्या घरासाठी हा ना. हा तर आता मस्त मस्त कलेक्शन आहे ते. आम्ही ट्रॅक हा घेतलाय. नाही तर मग काय करायचं जीपे जीपे चालेल कॅश करा. बाकी काही कर फक्त कार्ड सेविंग चालेल चालेल. आणि हा घेतला. आता नाही आता फक्त करायचं. अपोजिटला चित्र टॉकीज आहे. टुवर्ड्स दादरला जाताना आणि टुवर्ड्स लालबागला जाताना इकडे हे शॉप आहे. 2 रुपयाची गोष्ट मोठी गोष्ट नाहीये पण ते नंतर काय 40-50 चांगलं व्हरायटी चांगली आहे त्यांच्याकडे. 50,000 मध्ये ब्रँड्स आहेत सगळे. स्वतः आपण चाललोय पुढे जरा बघूया खायला भूक लागली आता खायला बघूया. स्वतः आपण आलोय परेल वर्कशॉपला तेव्हा बाप्पा तिकडे निघतात वाटतं रेड सगळं कुठे आज खाली थोडासा मागे हे समोर पण मला वाटतं गणपती बाप्पा आहेत कुठेतरी निघाले वाटतं कुठे कुठे सगळ्यांचे कॅमेरेवर आलेत. अजून नाही दिसत आहे. थांब अजून मोबाईल थांब बघा. निघाल म्हणजे याच्यासाठी हे पोलीस आले उठवलं सगळ्यांना. नाही ट्रॅफिक जाम होतं कधी कधी हो आपण जरा आपल्याला कळलं पाहिजे. रिस्की पण आहे ना ते. गर्दी बघ किती झाली. आमचं आम्ही इकडेच आहे. ते आता निघाले ते आता आपण ते हे करतायत सगळ्यांना बाहेर काढतात तिकडनं. पोलीस पोलीस काकांना नका मांडा तिकडे मागे आता हे करतायत ओपनिंग करतायत आता ओपनिंग करतायत समोर ओपनिंग चालू आहे. मागे नको आणि इकडे गर्दी बघू शकता. सगळ्यांची गर्दी बघू शकता केवढी आहे. खूप गर्दी आहे. संडे आहे. ते बँजोवाले पण आले. मग त्याच्या आजूबाजूला डेकोरेशन हिशोबाने करतात. करतायत सगळेच ना. पडदे बघून झालेले आहेत आणि आता आम्ही थोडस नाश्ता करायला आलोय आनंद भवन मध्ये. न्यू आनंद भवन. बघूया बसायला जागा मिळते का. आपण आलोय न्यू आनंद भवनला. ठीक आहे. आपण आता मिसळ घेतली मागे जुन्या याच्यामध्ये ब्लॉक केला होता मी कम्प्युटर रील काढतोय तिकडे. सांग कसा आहे वडा कसा आहे नुकते सांग कशी टेस्ट करून सांग. चम्मच इकडेच प्लेटला फोकस करायला कलर सांगतो आपल्याला कलर पण भारी आहे. एक स्प्राईट द्या ना छोटू. काही फॅन्टा घेऊ. फॅन्टा द्या एक छोटू. म्हणजे ही चटणी मस्त असते. हे खाऊन घे कसं वाटतं सांग जरा मिसळ टेस्ट करून सांग. रिव्ह्यू स्नेहा करते.
तिकडे आहे. पण मला यांचा मिसळ त्याच्यापेक्षा आता आहे पण त्यांचा वडापाव. वडापाव सांग आता कसा आहे. नाही खाऊन तर सांग, आम्ही खाल्लाय. तुला तुला कसा वाटला सांग आता. आम्ही खाल्लंय. रिव्ह्यू आता रिव्ह्यू मला कधी कधी वडापाव खायचा ना, इच्छा होते ना इकडचाच वडापाव फक्त. असं आहे. म्हणजे ती चटणी मस्त लागते लक्ष्मी बरोबर तुला मी पण खाऊन घेतो. लसणाची. याचा पूर्ण ब्लॉक तुम्हाला मी दाखवतो. जुनावाला बाजूला होतं ते पण आहे. पूर्ण ब्लॉक केला म्हणजे खाऊन घेऊन आपण जरा नाही गेलो म्हणजे. मी माझा माझा वडापाव बनवून घेतलेला आहे. वडापाव खात्या फुल चटणी बिटणी लावून एकदम. ती चटणी छान आहे, यांचा वडा मस्त. वडा चांगला आहे. मित्र पण नाही चांगले. पण चांगले. म्हणजे मला तरी इकडे आपण काय नाव ठेवतो. मी नाही नाव आठवत नाही पण म्हणजे नाही, पण मला हा वडा आवडतो मला. बाकी कुठे पण मी वडा स्किप करू शकतो, इथला नाही करू. आपण माईक नाही आणला तर हिचा आवाज किती होता माहित नाही मला आता. माईक गाडीत राहिला आपला. ठीक आहे. स्वतः आपण आलो लालबागला आणि ही श्रॉफ बिल्डिंग आहे आणि आपला हा मेन स्पॉट आहे इकडचा, हा ना. गणपतीमध्ये इथे सगळ्यांना माहिती असेल आणि फुल तयारी जोरात चालू आहे इथे. आता आम्ही आता बघितलं ना, मगाशी पण इकडे आगमन चालू होतं, दाखवलं तुम्हाला ते चालू आहे. आणि प्लस इथे आता मसाला वगैरे पण आहेत असं. आणि आतमध्ये लाल मैदान, ही कोंबड्यांची दुकानं फेमस आहे तिकडे. हा वरून जाऊया. तर बघा हे श्रॉफ बिल्डिंग इथून जाते इथे. चल ना वर जायचं ना, येतं ना, घे ना ते. तो आता आम्ही चाललोय खामकर मसाले ना, खामकर मसाल्याकडे चाललोय. आता फुल गर्दी होईल चालू आहे तिकडे हळूहळू. सप्टेंबर पासून 10 दिवस 11 दिवस फुल गर्दी असणार. म्हणजे देवाचे सामान आहे सगळे. म्हणजे ते तुम्हाला जर पडदे अगरबत्ती धूप वगैरे पाहिजे असेल तर ते आहे. प्लस नंतर इथे लोकल मार्केट पण आहे, आपली लोकल दुकानं पण आहेत. पण लालबाग फेमस आहे आपलं ते एकदम म्हणजे खाद्यपदार्थाचे मसाले वगैरे त्याच्यासाठी फेमस आहे. मसाले वगैरे चिवडा गल्ली पुढे एक आहे, मसाला वगैरे आहे तिथे. स्वतः बघा हा इकडे मेन गेट आहे. इथे मेन गेटचं काम चालू आहे लालबागच्या राजाचं. मेन गेट चालू आहे आणि मला वाटतं पुढे नक्षीकाम केलं वाटतं तुझ्या पुढे. हे आतमध्ये गल्लीकडे जाते इथे. हे बघ इकडे बघ, हे बघ फ्रंटला बघशील ना, फ्रंटला इकडे नाही, फ्रंट नाही चल 2 सेकंड इकडे इकडे. इथे लालबागचा राजा आतमध्ये आहे. डेकोरेशन चालू आहे इथे, मस्तपैकी चालू आहे, फुल जोरात आहे. आणि मला वाटतं नक्षीकाम फुल एकदम बारीक नक्षीकाम चाललंय, एकदम बारीक बारीक नक्षीकाम चाललंय इथे. भारी मोठं काहीतरी आहे यावेळेला पण. मस्त मस्त. कलरिंग पण झालंय त्यांचं. हो. तो लेट आता चला आपण निघूया जरा पुढे जाऊया, बघूया. ते खामकरच्या दुकानात चाललं पण का खामकर. खामकर मसाले फेमस आहेत. कंटी आलेत बहुतेक आता व्हरायटीमध्ये आलेत. रुमाल आहेत, बाप्पासाठी रुमाल आहेत, कापसाची कंटी आहे. आणि बघा हे खामकर मसाले आम्ही मोस्टली इंडियाकडे घेतो, खामकर मसाल्याकडनं. तर जो आणि काका आपल्या देवगडचे म्हणजे तिकडे सिंधुदुर्गमधले देवगडचेच आहेत काका. बघा आपण इकडे बघा आपलं. आणि मागे आतमध्ये आधी चिवडा गल्ली, त्याकडे नात्या चिवडा गल्ली होती. अजून काय घ्यायचंय? आपण आलोय चिंचपोकळीला आणि चिंतामणी मंडप आहे समोर. आता तयारी चालू आहे, फुल जोरात आहे. तिथे कुठे वडापावाला फेमस आहे, मी ऐकलंय पण मला माहित नाही कुठे. ते बघा फुल तयारी जोरात आहे. पण देवी पण असतं इथं. एंट्री पॉइंट आहे समोर, DL रोड. स्वतः आपण चाललोय चिंचपोकळी स्टेशनला. आपण निघूया आता, अजून बघूया आपल्या. आणि आमची लहानपणीची आमची गुफा, आम्हाला गुफा वाटायची. आता क्रॉस आहे ना एक गुफा, ही निघते बाहेर गणेश चौकीला श्रॉफ बिल्डिंगकडे निघते तिथे. आणि ते तयारी फुल जोरात चालू होता. आणि इथं मागे स्टेशन, चिंचपोकळी स्टेशन आहे तिथे. तयारी तुम्ही बघू शकता, फुल जोरात आहे. चिंतामणी एंट्रन्स आहे हा. हवी काय एक
माझा फुल पॅकेज तुला खायचं तर खाऊ शकतो तू, पण माझं खरं एकच खाईन फक्त खाली तर ती पण मला बाहेर येईल. हा ती पण बाहेर येईल मला असं वाटतं एवढं. हे बघा समोर डीएल रोड आपला रंगारी बदकचा पत्राचा. भारी पाणी हा माहितीये मला, समोर आहे ना ते रंगारी बदकचा पत्राचा आपला डीएल रोड आपला कॉटन ग्रीन नगर आपली जुनी रूम तिकडेच आहे. आणि हो, आठवण कोणतरी गेट आहे हा. आपण गाडी आपल्या इथे आता आपण निघूया बाहेरून बघूया एकदा कसं आहे आणि निघूया आपण. चल तो बंद करणार त्याचा. चलो आता आपण निघूया जरा आता. कसं येणार आहे घरी भेटायला गप्पा मारायला. बरं काय पावभाजी करतो. पावभाजी हो पाव कुठे आणि अजून एक ब्लॉग करायचा आपल्याला. चालू ती तयारी करणार ब्लॉगची. हो कुठले पदार्थ करायचे हो ते आम्ही नंतर सांगू. सध्या आम्ही काही सांगत नाहीये त्याच्याबद्दल. आपली कुठली पावभाजी घरगुती पावभाजी. घरगुती हो, नथिंग स्पेशल. कसं वाटलं घर आमचं. छान बनवलंय एकदम मस्त. त्याशी आपल्याला जास्त बोलता नाही आलं ना पूजा होती तेव्हा. पण बरं झालं आपली बरं झालं. तो आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजी बोललो ना मी. हा पावभाजी घेतलं घे. कशी आली पावभाजी. चांगलं झालंय. असं आहे झटपट पटापट. झटपट पटापट पावभाजी झालेली आहे. मस्त आहे. मी मला खातो तुम्ही पण खाऊ घ्या. एकच पाव का घेतलेस? सध्या इकडे पाव खातो ना थांब ना. चला. आणि सकाळी आपल्याला हा होता का मी कोथिंबीर वडीचा उंदा तिने दिला होता ना. हा जागृतीने दिले. चांगला होता तो. मस्त. आज मी ऑफिस मध्ये घेऊन गेली. मला वाटायला फक्त 2च वड्या आल्या. सगळ्यांनी खाल्लं ना. घेतल्या मागून मागून घेतल्या. ते बघूया देतो जेवण घेऊया जेवण झालं की. ठीक आहे. हो आणि हा बघा हा असा इकडे तेरा ब्लॉग आने वाला है. तेरा ब्लॉग आने वाला है अभी एक एक करके. तेरा ब्लॉगिंग का तो ब्लॉग में आएगा अभी. स्कूल गया था आज. क्या सीखा है. स्कूल में मैथ्स और इंग्लिश. मैथ्स और इंग्लिश सीखा है. और अभी कल है स्कूल. कितने साल कौन से साल में तू बोला था उस दिन. थर्ड में. तो अभी क्या कर रहे मोबाइल बंद कर तेरे को उस दिन वीडियो दिखाया था ना एक मोबाइल का यूज का. क्या पता है उसको तेरे को पता था. आपला टँक पण सेटअप करायचा परत अजून नाही झाला प्रॉपरली. आपला बेसिक सेटअप केलाय आणि स्क्रॅच झाल्यावरती कॉर्नरला काम करताना वाटतं स्क्रॅच केला वाटतं काय अजून सेटअप करायचा तिथं. बघूया. आणि आम्ही आपलं हे बघा असं ते तर तारक मेहता आणि ब्लॉगिंग आम्ही हे बघा घरी मोस्टली. बघा जेवण करूया. जेवण झालं की आता डेली ब्लॉग आहे. आजचा मंगळवारचा दिवस आहे. बुधवारचा उद्या तर काय एवढं खास आणखी नाही माहित नाही. उद्या मला वाटतं अमावास्या आहे. बघायचं जेवायला बसू मग बघू आपण. तो मंडळी आता गुरुवारचा दिवस आणि आपण निघालोय आपल्या सद्गुरूंकडे जायला पितृपक्षासाठी सद्गुरू बापूंकडे. स्वतः मी घरनं निघालो तर कुरिअर करून निघालो. आपल्या सांगितल्याप्रमाणे आईचा जो आपला बिझनेस आहे साईड बिझनेस आई करते. आता साईड बिझनेस करला आईचा बिझनेसच करते. तो बिझनेसचा आपण ते 2 कुरिअर आपण करून आलो ड्रेस शुभांगी अखिला मीरा रोडला. आणि नंतर मी नेहमी जातो बेकितीवरून पण आज चाललोय धारावीवरून. धारावीला तुम्ही बघू शकता सायन्स सर्कलवरनं म्हणजे सायन्सचा ब्रिज तो बंद आहे ना. रिनोव्हेशन तर चाललंय रिडेव्हलपमेंट सायन्सच्या ब्रिजचं. तर त्यामुळे बरं ट्रॅफिक आता म्हणजे बरंच नाही सगळं ट्रॅफिक ह्या साईडला मूव्ह झालंय सगळं धारावीला 90 फीट रोडला. तिकडे गर्दी खूप झाली आहे गाड्यांची आणि ट्रॅफिक झालंय. आणि पीक आवर आहे 6 वाजले संध्याकाळची. आणि नंतर प्लस तिकडनं नंतर मग आपल्याला सायन्सचा ब्रिज बोलतो बघू. तर आपला गुरुवार आजचा तिकडे असतो. संध्याकाळची आपली संध्या आपली तिकडे असते. संध्याकाळी आपण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये असतो. आणि मला तरी वाटतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये एकतरी सद्गुरू असावं. कलियुगात गुरु साथ असावंच. तो आता आपण बघूया या ट्रॅफिक मधनं किती वेळ लागतोय काय कळत नाही. कारण आता मी आज बऱ्याच वर्षांनी या साईडने पॅन्टरला चाललोय आणि इंग्लिश स्कूल आपला श्री हरिगुरु थांबला. ट्रॅफिक मध्ये थांबलोय. तर ऑफिसमध्ये एवढं प्रेशर आहे चाललंय सध्या ना की विचारू नका. म्हणजे प्रमोशन इन्क्रीमेंट म्हटलं की अरे नाही यार बिझनेस नाही आहे क्लायंट नाही आहे.
पण मग कामं येतात कुठं पण एवढी सगळी कामं येतात. त्यामुळे बघूया आता काय चाललंय. तुमची इच्छा, तुमची कमेंट करून सांगा इच्छा काय आहे, की आम्ही फुल टाइम ब्लॉगर व्हावं का, आपला आईचा बिझनेस सांभाळावा का, सगळं सोडून. पण होम लोन पण आहे ना, सगळंच आहे. तर जे आपल्या सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे होणार ते होणारच आहे. स्वतः बघूया आता, आम्ही निघतो आता. ऑफिसचा पण सांभाळतो, युट्यूब आईचा बिझनेस, आईला सपोर्ट करतो थोडासा, म्हणजे मदत, असे पार्सल बिर्सल घेऊन जा वगैरे. आणि ठीक आहे, बघूया आता. ओके, तर चलो बघूया ट्रॅफिक मला किती वेळ लागतो आता, किती वेळ कसा जातोय ते, आणि आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. चलो. अशी काय फालतूगिरी मी करणार नाही, आजकाल जी चालते ना सोशल मीडियावरती, मी नाही करणार. मी बरोबर 6 वाजता तिकडे धारावी 90 फीट रोडला होतो. नंतर तिथून मी डायरेक्ट बरोबर आता 2-3 सिग्नल पकडून, नॉर्मल ट्रॅफिक पकडून मी 6:26 झाले, 5:59 सॉरी 5:59ला तिकडे होतो, तुम्हाला मगाशी भेटलो तेव्हा. आता 6:26 झाले, म्हणजे बऱ्यापैकी मुव्हिंग ट्रॅफिक असतं. ओके, सो आता पार्किंग केलेली आहे, आता आपण जाऊया तिकडे, बघूया, आणि आपण आपल्या सद्गुरूंना भेटूया, कृपाशीर्वाद घेऊया. ठीक आहे, चला या. आता आपली आठवड्याभराची तयारी झाली आहे. हो, थोडं वीकेंडला. मसाला ना, मला वाटतं कमळाच्या फुलाचे दाणे असतात ना. हा, कमळाच्या बिया म्हणतात मला वाटतं. मला थोडं प्रोटीन चांगलं असेल. मी तर- आणि म्हणजे स्नॅकिंगला चांगलं आहे. असं बाकी काय बिस्किट खाण्यापेक्षा ना ते बरं आहे. ते खायच्यापेक्षा चांगलं आहे. हम्म. आता बघूया त्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आता मग तुमचं झालं ते काजू बदाम पिस्ता नाही, काजू बदाम चणे सगळं भरून ठेवलंय. हो. मग आपण आता हे पण बघूया. पटकन हाताला लागतं असं. जरा खाऊन बघ. आता काय करायचं? आता बघ. पण आता मग करायला पाहिजे. मग खाल्लं का वाटत नाही की हवाच असते का माझे आता इतकी आवडतं. crispy असे भाजले ना, काही काही जण थोडस तूप आणि त्याच्यामध्ये चाट मसाला किंवा असा मसाला मीठ वगैरे टाकून करतात. आपण प्लेनच करतो. उंडाळे माझे मकाना झाला की नंतर मग काय? तर मी मखाणा झालाय ते आले लसणाची पेस्ट करून ठेवते थोडा आठवड्याभरासाठी. आपण आतापर्यंत बाहेरच्या वापरत होतो, आपण जर ब्लॉग बिग मध्ये बघितलं असेल तर. म्हटलं आज जरा वेळ आहे, घरात सगळं सामान पण आहे, ते जरा करू घरीच. मग इथे कसं केलं पाहिजे ना, इथे आपण एक ना लाईट लावून हा. म्हणजे लग्नाचा दिसला. आता पिस्ता आणायचे, बदाम माहित करतो, अक्रोड पण आहे खाली. पण आहेत आपल्याकडे. छोटी एक बॉटल ठेवायची, काढून. थोडीशी बॉटल लावायची नाही. हो. हे काहीतरी हाय प्रोटीन मुसली. हा. हे मी माझं सकाळी ऑफिस मध्ये गेल्यावर ना फक्त त्याच्यामध्ये दूध टाकते आणि खाते. मुसली आहे जरा बरं पडतं, काय बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं. चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट आहे. काही असं चव नाही येत स्पेसिफिकली. आणि हे थोडं चिया सीड्स. हे असं चिया सीड्स थोडं जास्त वेळ मग भूक लागत नाही. सकाळी मी 9 वाजता वगैरे खाल्लं ना की मग डायरेक्ट 1 वाजता प्रॉपर टायमाला भूक लागते. मग काय भाजी चपाती काही घेऊन गेलो असेल ते थोडं खायला बरं पडतं. अच्छा, हा, बघूया. अरे सरकला काय या साईडला? असं मला वाटतंय. मला पण वाटतं अरे सरकला असं वाटतं, खाली बघाल ना. वाकडं झालंय ना. आता बघ, हा तर बरोबर आहे. मागून थोडा सरकला होता होतो. कुठे झालाय का पनीर का अजून चालू आहे? हा ते मी गॅस बंद केलं तरी जरा राहू दे फक्त. सध्या तर आपलं आता डाएट फूड पण चालू आहे. हो, हळूहळू सुरू करायचंय. आणि मध्ये 1 महिना केलं मग आमचा ट्रॅक जरा मिस झाला. 3 महिने तर आपलं कामामुळे राहिलंच सगळं. हो. त्यामुळे आता परत चालू करतोय. मला वाटतं आता त्यामध्ये आपले हे असणार ना ते सगळं. काय? विप्रॉली. हो. आणि जरा अवतार माझ्या ट्रॉलीचा.
अशी ट्रॉली केली आहे. आणि सॉफ्ट क्लोज आहे. सॉफ्ट क्लोज म्हणजे कशी माहिती आहे ना, अशी जोरात ढकलले ना आपण ते आता हाताला लागलं असतं. फास्ट क्लोज होतो म्हणतात. हा. जोरात ढकलली अशी की हळू जाऊन बंद होणार ती. हो. असं आहे. तर त्यात आता स्प्राउट्स वगैरे खाणार आपण सगळं ते चालू असणार. हो. केली आहे. हम्म. कांदा वाटाण्याची भाजी केली होती. हा. वाटाणे काढून ठेवली तुझ्याकडे. हा. पण ती वाटाणे काढून ठेवले ती. त्याचं मस्तपैकी सॅलड बनवलं. चाट मसाला वगैरे टाकून. नॉनव्हेज पण बंदच सांगितलंय, पण ग्रिल सांगितलं खाऊ शकतो. तंदुरी आयटम खाऊ शकतो ना आपण. गोड तर कम्प्लिटली बंद आहे. हे सध्या आपलं डाएट सांगायला काय झालं, कारण का सध्या जे आजार पण चालतात बाहेर बघतो आपण. आणि एक मेन म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आपल्याला चांगला करतायत एक, की आता जिकडे जिकडे हे होते ना काय ते जेवणाचा फ्रॉड व्हायचे ना, भेसळवाला खाणं, ते आता अजून कंट्रोलमध्ये होईल. खूप लोकांच्या तर हेल्थवरती चांगला फरक दिसून येईल हळूहळू. त्यांनी काय सांगितलेलं माहितीये का? काय माहिती पण हम्म. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? की जेव्हा माणूस ना जे माणसाने ऍक्च्युअली गोष्टी ज्या खायला पाहिजेत, जेव्हा माणूस ते खायला लागतो ना तेव्हा लोक विचारतात अरे डाएटवर आहे का? डाएटवर आहे का? ऍक्च्युली म्हणजे आपण जे आपण खाल्लं पाहिजे ते खातो. डाएटवर आहे. बघू. चहामध्ये साखर पण कमी कमी तर नाही, आपण बंदच करतोय, पण आईला वाटतंय मला फरक लागतोय. मला म्हणजे आम्हाला ऍक्च्युली गिफ्ट आलेलं मिक्सर आहे जुनं, तेव्हा हे घर नवीन घेतलं होतं तेव्हा. पण तो आमचा ऑलरेडी जो मिक्सर होता तो आम्ही वापरत होतो ना, हा. मला काढला नव्हता. त्यानंतर मग तो काढला होता खराब झाला म्हणून. मग रिनोव्हेशन नंतर मग हा वापरायला घेत होता आणि मस्त आहे. तेव्हा चांगला आहे मिक्सर. विमल. मला नाही माहिती, म्हणजे ऐकलं नाही, पण काम चांगलं करते शिवा. आम्हाला असे आणून दिलं. कशाचं मम्मीने आणलंय का? हा ना? हो हो हा. हो. हे तुपाचं आहे भांड. इथे आपण धूप लावू शकतो. कोणाला माहिती असेल ना ते वरती काळं झालं तर कसं काढायचं, तर ते प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. हा कसं लागेल. आणि आपल्याकडे अफराचं तूप आहे. हो. A2 देसी काऊ घी आहे. कोणाला हवा असेल तर नक्की सांगा. मी याच्यावरती मागे ब्लॉग केला होता, परत एकदा रील पण केली होती. परत एकदा मी तुम्हाला माझ्या लिंक पण देतो, त्यांना व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्हाला मी. हा. सो आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आपण महादुर्गेश्वर प्रपत्ती करतोय, आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण करतो आणि हे जेंट्स लोक करतात मोस्टली. आणि ह्याच्याने म्हणजे तात्पर्य काय की आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, धर्मासाठी, आपल्या देशासाठी संरक्षण करता यावं म्हणून आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो काय काय त्यामध्ये आहे. त्यात गोष्टी आहेत त्या, म्हणजे कशा कशा वस्तू आपण वापरतो त्या. ओके, पूजेची सामग्री ती. सर्वात आधी तर आपल्याकडे चंडिका कुलचा फोटो आहे. आणि पुढे स्वयंभगवान त्रिविक्रमाचं आपलं चिन्ह असलेला फोटो आहे. आणि स्वयंभगवान त्रिविक्रम ते. तर आता आपण श्रीफळ ठेवलंय, म्हणजे नारळ ठेवलाय. विड्याची पानं आहेत आणि सुपारी, दिवा, फुलं, प्राप्त फुलं आणि सफेद आणि पिवळी फुलं आपण वापरतो या पूजेला. आरतीचं तांबण आहे, तांबणामध्ये लाल अक्षता, पिवळी अक्षत आहेत, सफेद फुलं, पिवळी फुलं, ऊस, केळं, काकडी, 2 लिंबू, गाजर आणि पंचामृत. दुसरं ताट आहे, काका आहेत त्यांच्यासाठी आहे, त्याबरोबर आपले शेजारी त्यांच्यासाठी आहे. आणि अगरबत्ती, धूप अगरबत्ती लावायला पण आणलंय. आणि ह्यामध्ये पुस्तक आहे, त्यामध्ये सगळं सांगितलं गेलेलं आहे पूजा कशी करायची, त्यामध्ये हे सगळं आहे. आणि आपला वेशात तुम्ही बघितला असेल, सफेद लुंगी, उपरण सफेद आणि व्हाईट शर्ट, म्हणजे सफेद शर्ट, सफेद लुंगी आणि सफेद उपरण. ही प्रपत्ती कथा आहे. आता सोमवारला पहिला सोमवार आपण ही आता उपवास चालू करू. काका येतात, मस्त रेडी होत आहेत. बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा, बॅकग्राऊंडला जरा त्याचं रिलेशन केलं सामान पडत आहे. या हरिओम, या या या. जय श्रीराम, जय श्रीराम. तो प्रपत्ती झालेली आहे करून. आणि
तामांमध्ये एक करेक्शन होतं. हळदीचे अक्षता नाहीत. ओके. फक्त लाल अक्षता आहेत. कारण का मी नेहमीप्रमाणे अंबज्ञ करतो ना आपण, त्या हिशोबाने मी लाल अक्षता पण केल्या आणि पिवळ्या अक्षता पण केल्या. पण लालच करायच्या आहेत, पिवळ्या अक्षता नाही करायच्या त्यामध्ये. आता प्रपत्ती करून झाली आहे. आता आजचा सोमवार झाला आहे, पहिला सोमवार. आपल्याला तेवढे सगळे सोमवार आहेत आपण करतो. नको करून घेतो आपल्या घरात. स्वतः आपण मांडणी ठेवली थोडा वेळ, नंतर आपण मांडणी ती उचलतो. ठीक आहे.